आणि दुसरं म्हणजे तसं जाडी बघा तुम्ही ऊसाची. आता ही आता ऊस आपण काढलाय तिची जाडी बघा, एक 8 महिन्यावर जाडी बघा तुम्ही ऊसाची. तुम्ही 8 महिन्यामध्ये पेर किती झाले हे माझा? बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 17 कांड्यांवर. 17 कांड्या ऊस आहे. एक सरासरी 15 कांड्या ऊस आहे. 1.5 किलो अंदाज किती बरं ऊसाचा? 1+1.5 किलो ऊस हा आता. आजच्या मितीला आजच्या मितीला आपण मोजतो. हा तुम्ही ऊस पकडा बरोबर. हे तुम्ही हे पकडा ऊस तुम्ही 1 2 3 4 5 6 7 इकडे 8 9 जवळपास 9 ते 10 फुटवे आहेत सरासरी. काही ठिकाणी जास्त आहे. काही ठिकाणी जास्त आहे. इकडे बघा तुम्ही, इकडे काही ठिकाणी 12 13 फुटवे. सरासरी 10 ते 11 फुटवे आपल्या ऊसाला आहे बरोबर की नाही. सर नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि ॲड्रेस सांगा ना आम्हाला. ईश्वर भीमराव पाटील, हा. मुक्काम पोस्ट भवानीनगर, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. अच्छा, आता आपण सांगली जिल्ह्यामध्ये बरोबर की नाही, तालुका वाळवा बरोबर आहे, आष्टा वाळवा म्हणजे पूर्ण ऊस पट्टा. म्हणजे सांगली जिल्ह्यातलं ओळख म्हणजे इथली ऊस सगळ्यात मेन. तर आता ही ऊस क्षेत्र आपण किती एकर आहे सगळं आपलं आता ही साईड? 2 एकर आता चालू. आता हे आपण बसलोय हे पूर्ण 2 एकर आहे, असं लांब हो. बरोबर आहे की नाही. बरं. आणि आज या ऊसाची लागण करून किती दिवस झाले जवळपास? 9 महिने. आज तर 9 म्हणजे साधारणतः किती फुटवे असतील आज ऊसाला? आपण जर मोजले आता मागचं 7 ते 8 आहेत. आता हे हा तुम्ही ऊस पकडा बरोबर. हे तुम्ही हे पकडा ऊस तुम्ही 1 2 3 4 5 6 7 इकडे 8 9 जवळपास 9 ते 10 फुटवे आहेत सरासरी. काही ठिकाणी जास्त आहे. काही ठिकाणी जास्त आहे. इकडे बघा तुम्ही, इकडे काही ठिकाणी 12 13 फुटवे. सरासरी 10 ते 11 फुटवे आपल्या ऊसाला आहे बरोबर की नाही. त्याची व्हरायटी कोणती आज? 86 032. सर्रास याची लागण केली जाते बरोबर आहे की नाही? 90% त्याचे. 90% त्याची. अरे सर हे तुम्ही जेव्हा लागवड केली 8 महिन्यापूर्वी तर रोप लावलं होतं की आपली कांडी लागवड आहे? कांडी लागवड. आणि आता आपण ही जी सरी बघतोय आता या सरी दोन्ही सरी मध्ये किती अंतर ठेवलं होतं? 4.5 फुटाची सरी. पण आज जर बघितलं वरती पूर्ण मिक्स झालंय. गरजेच वाटते आपल्याला. तुम्ही आता जर मागं बघितलं सर सरीत बघा तुम्ही, असं चालतं ना रे माणसाला. नाही बरोबर. पूर्ण असं ढकलून जावं लागणार ऊसामध्ये बरोबर आहे की नाही. आणि दुसरं म्हणजे तसं जाडी बघा तुम्ही ऊसाची. आता ही आता ऊस आपण काढलाय तिची जाडी बघा, एक 8 महिन्यावर जाडी बघा तुम्ही ऊसाची. तुम्ही 8 महिन्यामध्ये पेर किती झाले हे माझा? बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 17 कांड्यांवर. 17 कांड्या ऊस आहे कमीत कमी साधारण 15 ते 17 कांडे जनरल. सरासरी. आणि अजून ऊसाला 7 महिने बाकी आहेत. 6 महिने तरी. कमीत कमी 6-7 महिने बाकी हार्वेस्टिंगला बरोबर आहे की नाही. तर तुम्ही काय वापरलं असं वेगळं जेणेकरून हा एवढा चांगला ऊस पिकला तुमच्यावाला, एवढं हिरवागार, एवढं फुटवा, तेवढं ताकदवर? कृषीधन, हा ग्रीन धन, सॉइल बुस्टर. सॉइल बुस्टर ते वापरलं. एसबीडीचं आपलं कृषीधन, ग्रीन भूमी आणि यंग बुस्टर वापरलं. काय वाटतं तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही असं टाकलं बेसलोस किंवा टाकायला बेसलोस तुम्ही? मेन जी आहे ती काय मेन पक्क्या भरणीच्या वेळेस. अच्छा, ज्यावेळेस पक्की भर लावतो आपण, माती लावतो, ग्रीन भूमी फुटी भरणं. हा आणि त्यावेळी हे वापरलं. साधारणतः किती याला गुणी पडला असं तुमच्या कृषीधनच्या वगैरे 2 एकर प्लॉटला किती खत पडला असं? 20 कृषीधनचे आहेत आणि 5 वेगळ्या ग्रीन. म्हणजे 20 ते 22 लाख कृषीधन, या बुस्टरच्या 2 2 बॅग बुस्टर. रासायनिक मध्ये काय गेलं? रासायनिक ह्या ह्याच्यात काय वापरलं होतं, पहिल्या ह्याच्यामध्ये त्यांनी वापरलं होतं. म्हणजे जी छोटी बांधणी असते कच्ची भरणी होती त्याला त्यांनी वापरलं होतं. आणि पक्क्या भरणीला फक्त आपण हा डोस वापरलेला आहे. मी यांना मार्गदर्शन ज्यावेळेस केलं त्या ऊसाची कंडिशन काय होती? ह्या अलीकडच्या 2 सऱ्यात ज्या आता आपण बसलो ह्या दोन्ही सऱ्यामध्ये उंची पण कमी होती आणि पिवळसरपणा होता वापरायच्या आधी. वापरायच्या अगोदर. हा आता तो वापरल्यानंतर ह्याची ग्रीनरी वाढलेली आहे. हा. ह्याच्यामधला जो उंची होती ती त्या प्लॉटला मॅच व्हायला आलेली. बघा आता हा ऊस जर मोजला
एक सरासरी 15 कांड्या ऊस आहे. 1.5 किलो एक अंदाज किती भर ऊसाचा 1+1.5 किलो ऊस हा आता. आजच्या मितीला? आजच्या मितीला आपण मोजतो, मोजून बघू आपण. पण तरी पण आपल्या हिशोबाने 1.25 किलोचा आरामात धरून जा तुम्ही. 1.5 किलो पर्यंत बरोबर आहे की नाही? म्हणजे आज जर सरासरी 1.25 किलो जर पकडला आपण 10 फुटवेत उसार तुमच्यावाल्या कमीत कमी 10 ते 11 फुटव्यांचं वजन 1.25 किलो हिशोब किती लागतो? किती निघतो इकडे? किती ॲव्हरेज निघू शकतो? 40,000 ऊसाच्या संख्येवरती करायला लागेल. एकरी 40,000 समजा 40 टन तरी 40 टन आत्ता आहे या मितीला आपल्याला एकरी ऊस. आडसालीचा आत्ताच आहे ह्या म्हणजे घडीला. 9 महिन्यामध्ये नऊ आपण 40 महिन्यामध्ये 40 टन आत्ता आहे ह्या घडीला आहे असा ऊस गेला. आपण सर्वसाधारण आता याचं वजन अजून 6 महिने बाकी 6 महिने बाकी आहेत. बरोबर आहे की जरी नाही? आपण याला आता पाऊस पूर्ण खाणार आहे खाणार पूर्ण आहे. जून बरोबर आहे. महिना मान्सून पूर्ण खाणार आहे. याचं वजन कमी कमी 2.5 किलो पर्यंत जाणार जाणार. तर 2.5 जर तुम्ही 40,000 फुटे धरली एकरी तर तुम्ही ते 2.5 ला भागले 100 केले तर तो 100 प्लस व्हायला पाहिजे माझा असा अंदाज आहे. आता हा जो नवीन आपण नवीन हे म्हणतो, हा नवीन फुटवा हा समजा. बघा तुम्ही आणि त्याचं अंतर पण check त्याची जाडी सुद्धा आणि पहिले सरासरी एक हित एवढी त्याची पेरत लांबी हे बघा. एक हित पेरा एवढं लांबलेलं आहे बघितलं आपण. हा एक नवीन हित. आणि हा झाड बघा तुम्ही किती वॉटरची पातळी म्हणजे आपलं मनगट आहे झाड असं maximum. की माणसं कमी लागताय, मजूर कमी लागताय तुम्हाला खुरपणी करायला. त्याचा परिणाम हा की तुम्ही सेंद्रिय खतांचा वापर जेवढा वाढवाल तेवढं तण जे आहे ते कमी उगणार आहे. मधून तण बी पण येतं. हा, रासायनिक खतांचा जेवढा वापर जास्त तेवढं तुमच्या प्लॉटमध्ये तणाचं प्रमाण जास्त. त्या दिवशी मी तुमच्या गावातले एक शेतकरी होते देवराज म्हणला विजिटला गेलतो. स्वतः म्हणे का अनुसाराचा ऊस लय बदलला. आपण त्याला प्रोम कार्बन डोस केला कृषीदंत वगैरे खोडव्याला त्या रोडच्या कडाच्या बरोबर आहे की नाही? लगेच दिसतोय साईड फरक. शेतकरी म्हणतात की फरक वेगळा दिसतोय काहीतरी. म्हणजे आपण तर सांगत नाही, शेतकरी सांगता आपल्याला का नाही राव तुम्ही ऊसाला काय केलं असं वेगळं. जसं साहेब आता आपले शेतकरी मित्र आहे त्या ऊस बघायचा वाटला किंवा तुम्हाला कॉन्टॅक्ट करूशी वाटला आपल्या बद्दल काही माहिती विचाराशी वाटली बाबा किंवा कसं मटेरियल आहे किंवा काय रिपोर्ट कसे काय तुमचा एक मोबाईल नंबर सांगा. 80 हां 24 78. बरं. आरिफ सर नमस्कार. आता आपले जे आपले साहेब आहेत त्यामुळे तुम्ही इथं पूर्ण आपली मटेरियलची पूर्तता केली आपल्या HBDचा बरोबर आहे की नाही? तुमचा एक मोबाईल नंबर सांगा. 860 540 32 33. शॉपचं नाव आणि ॲड्रेस. महाराष्ट्र ॲग्रो देवराटे. ओके. तर शेतकरी मित्रांनो ऊस पिकात कावरेज काढायचं असेल तुम्हाला 100+ तर तुम्ही सुरुवातीपासून वापर करा. जेणेकरून तुमचा ऊस जाडीला असा होईल फुटवा चांगला निघेल आणि ऊस क्वालिटीचा निघेल. चालेल. आता आपण जो हा ऊस काढला एक सरासरी आपण एक वजन करू. करू. 8-9 महिन्यामध्ये ऊस किती आहे बुवा एक वजन त्याचं आणि ते आपण या मुलाखतीमध्ये दाखवू आणि अजून 6-7 महिन्यामध्ये त्याच्यात काय वाढ होईल बुवा एक अपेक्षित उत्पन्न किती मिळेल हे आपण सांगू शकतो. आता एक कांडी याच्यात जास्त आहे. आणि दिसायला त्याच्यापेक्षा ह्यो मोठा किती ग्राम दसरं 50 नाही 50 60.